राज ठाकरेंनी सदा सरवणकरांची भेट नाकारली. सदा सरवणकरांनी स्वतःच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा शिंदे साहेबांचा शब्द पाळला नाही. शिंदे साहेबांनी फडणवीसांना किंवा अजित पवारांना जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही. सगळ्यात महत्वाचं, राज ठाकरेंनी जो काही बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याचा आता शर्टलेस पाठिंबा झाला की काय? कारण ज्या सदा सरवणकरांच्या विरोधात ठाकरेंचाच मुलगा अमित ठाकरे त्या ठिकाणी निवडणुकीला उभा होता, ठरलं होतं की भाजपने उमेदवार द्यायचा नाही, शिंदे साहेबांनी उमेदवार द्यायचा नाही, तरी सरवणकरांनी माघार घेतली नाही. मला असं वाटतं जाणीवपूर्वक सदा सरवणकरांकडचे पैसे खर्च करून त्यांचा पोपट तर करायचा नाही ना. कारण ज्या मतदारसंघातून महाराष्ट्राला दुसरा ठाकरे विधानसभेमध्ये दिसेल अशी अपेक्षा होती, तिथंच मूळ ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला गेलेला आहे. याचा अर्थ लढाई ही तुल्यबळ आणि लढाई ही ताकदीनं होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय जाऊ. मी संतोष शिंदे. सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. ज्या मोदी साहेबांना आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांचे राज्याच्या हिताचे जी काही कामं झाले नव्हते, देशभरात सुद्धा चांगली कामं करायला भाजपला वेळ नव्हता, त्या काळात राज ठाकरे नावाच्या महाराष्ट्रातल्या एक स्वयंभू नेत्याने लावरे तो व्हिडिओ म्हणून सगळ्या भाजपची दानादान उडवली होती. परिणाम काय झाला नाही, कारण त्याचा फायदा जरी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीला होईल अशी अपेक्षा होती, परंतु तसं काही प्रत्यक्षात जाणवलं गेलं नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला मात्र विधानसभेचा अर्थात लोकसभेचा सुद्धा दुसरा काळ ज्या वेळेस आला, त्यावेळेस ह्याच राज ठाकरेंनी परत ज्या मोदी साहेबांच्या विरोधात 90 अंशाचा कोन करून ताकदीनं लढाई लढले होते, तेच जागेवर परत सरेंडर झाले आणि मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला. अर्थात त्यांनी भाजपला काही मागितलं असेल नसेल, बंद दरवाजाच्या आड काय चर्चा झाली असेल, तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही. शेवटी ग्रामपंचायतीला असू द्या किंवा सोसायटीच्या एखाद्या निवडणुका असू द्या, त्या इलेक्शन मध्ये सुद्धा पाठिंबा हा फुकट दिला जात नसतो. ओल्या पार्टीशिवाय काहीच होत नसतं, हे गावकुसातल्या प्रत्येक माणसाला माहितीये. इथं तर लोकसभेला आणि ज्या राज ठाकरेंकडं राज्याची ब्ल्यू प्रिंट होती, ज्या राज ठाकरेंच्या हातात महाराष्ट्र द्या असं म्हणतात, ज्याच्यामुळे मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल ही जी स्वप्न घेऊन राजकारण करतात, त्या राज ठाकरेंकडे शब्दांशिवाय आता सध्या तरी काय उरलं नाही. त्या राज ठाकरेंनी मात्र स्वतःचा, पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला. मोदी साहेबांना 400 पार करायचे होते, भाजपला 400 पारची रोज स्वप्न पडत होती, परंतु महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, तुम्ही आम्ही असो, सगळ्या लोकांनी सरकार कसं निर्दयी आहे, कसं लोकशाही विरोधी आहे, कसं संविधान विरोधी आहे, बऱ्याच जाणकार लोकांनी देशभर मांडणी केली. म्हणून 400 पारच्या गप्पा थेट डायरेक्ट खाली आल्या आणि 400 पारच्या गप्पा 240 वरच अडकून पडल्या. लोकसभेला मदत घेऊन प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजींना व्हावं लागलं. भाजपची महाराष्ट्रात तर प्रचंड नाचक्की झाली. उलट 18-19 खासदार काँग्रेस सारख्या पक्षाचे निवडून, ज्यांचा एक त्या ठिकाणी होता तो पण नंतर आकस्मिक निधन झाल्यामुळं काँग्रेस महाराष्ट्रातून लोकसभेला रिक्त होती, निरंक होती. त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवला. याच्यामध्ये काँग्रेसचं स्वतःचं श्रेय शून्य आहे. अजिबात काँग्रेसचं तिथं काही नाही. लोकांमध्येच एवढा असंतोष होता की लोकांनी महाविकास आघाडीला भरभरून दिलं. तसा जरांगे फॅक्टर असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल,
लोकांमधला असंतोष असेल, महागाई, बेरोजगारी, असंख्य मुद्दे होते, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला परफॉर्मन्स पाहिजे होता तसा तेवढ्या ताकदीनं मिळाला नाही. भुईसपाट भाजप होणं अपेक्षित होतं, परंतु सगळ्या लोकांनी किंवा त्यांच्या पक्षाचं नेटवर्क, त्यांचे 3 पक्ष या सगळ्यांनी थोडीफार ताकद दाखवली. शिंदे साहेब त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवू शकले. पण आता मात्र शिंदे साहेबांचा विधानसभेला पाहिजे तेवढा पण म्हणजे जो काही पिकअप असतो, परफॉर्मन्स असतो, तो वाटत नाही. कदाचित लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांच्या नावाखाली त्यांना जरी भले क्रेडिट मिळवायचं असलं तरी ते शक्य आहे असं वाटत नाही. कारण पक्षांतर्गत म्हणजे शिंदे साहेबांचं जर त्यांची लोक ऐकत नसतील, बंडखोरी तशीच उफाळून येत असेल, आता मात्र धोक्याची घंटा म्हणायला हरकत नाही. बरं, राज ठाकरेंनी तुम्हाला अख्खा पक्ष लोकसभेला तुमच्यासाठी दिला. त्या राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात स्वतः शिंदे साहेब स्वतःचा पक्षाचा उमेदवार उभं करू शकतात. उद्या सभा सुद्धा घेतील. कदाचित भाजपनं जाहीर केलंय की आम्ही सरवणकरांचा प्रचार करणार नाही. हे जरी ठरलं असलं तरी पाणी आता इतकं तापलेलं आहे की भले सरवणकरांनी जे काही धडपड करतील ते असं सांगतात की 30 वर्ष मी जे काही सामाजिक काम करतो, मी जे काही पक्ष वाढवलाय, पक्षाची जी काही निष्ठा आहे ती मी सप्रमाण त्या ठिकाणी लोकांमध्ये घेऊन जाईल. लोक ठरवतील कुणाला मतदान करायचं. सरवणकरांना असं वाटत होतं जर कदाचित अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेने सुद्धा किंवा सरवणकरांनी माघार घेतली, भाजपने त्या ठिकाणी पहिल्यांदाच जाहीर केलं की आमचा अमित ठाकरेंना पाठिंबा आहे. सरवणकरांचं असं म्हणणं आहे की जर शिवसेना, धनुष्यबाण, शिंदे गट निवडणुकीत उभं राहिला नाही तर अमित ठाकरेंचा पराभव अटळ आहे. उद्धव ठाकरेंनी जो कोणी उमेदवार दिलेला आहे तो सेफ साईड त्या ठिकाणी निवडून येईल. मला कुणाच्याही इतर लोकांच्या उमेदवारांचं नाव यासाठी घ्यायचं नाही, कारण त्यांचा फुकट प्रचार करून त्यांच्यासाठी आपण आपला वेळ आणि शब्द वाया घालवायला संतोष शिंदे एवढा रिकामा नाही. आता प्रश्न इथं उरलेला आहे, जर हीच अवस्था इतर मतदारसंघात होणार असेल तर माझं असं मत आहे विधानसभेला सुद्धा सत्ताधारी युतीला म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकारला फार मोठा झटका बसेल आणि सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही. या सगळ्या विधानसभेच्या गोंधळामध्ये सरवणकर शेवटी शिंदे साहेबांचं ऐकलं नाही, फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही किंवा कुणाचंच ऐकलं नाही. शेवटी ते राज ठाकरे साहेबांना भेटायला गेले. राज ठाकरेंना अगोदर सरवणकरांनी त्यांचे 2-4 पदाधिकारी पाठवले, मुलाला पाठवलं. राज ठाकरे भेट देतील ते ठाकरे कसले, त्यांनी बैठक नाकारली, भेट नाकारली. चर्चाच करायची नाही, ज्याला लढायचंय त्यांनी लढावं आणि स्वतःच्या मुलाला सुद्धा सॉफ्ट कॉर्नर घेतलेला नाही. याचा अर्थ राज ठाकरे शिंदे साहेबांची जी ऍक्शन मोडवर असलेली सरवणकरांसाठीची नाव कदाचित पाण्यात ते वर ठेवतील की बुडवतील. राजकारणात काय अपयश काय यश उद्याचा 20 तारखेला मतदार राजा ठरवेल. परंतु जे झालंय महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात सरवणकरांचा पोपट होऊ नये एवढंच काय ते मिळवलं. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्या लोकांपर्यंत पाठवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.